चला मग बघा, आता लक्ष द्या, आपल्याला फिजिक्स स्टार्ट करायचं. पहिला रूल फिजिक्सचा मी शिकवताना पुढेच बघायचं, लिहा म्हणजे की लिहायचं. ओके, आणि समजून घ्यायचं, घरी जाऊन पाठ करायचं. ओके, आपला त्यातला पहिला जो टॉपिक आहे ना, टॉपिकचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. टॉपिकचं नाव काय आहे? रोटेशनल डायनामिक्स. रोटेशनल म्हणजे गोल गोल. ओके, रोटेशन करणे, रोटेशन करणे. मग रोटेशन म्हणजे काय, हा पहिला शब्द येतोय. ठीक आहे, डायरेक्ट शिकवायला चालू करतो, नंतर कधी इंट्रोडक्शन बघूयात आपण. रोटेशन म्हणजेच काय, एखाद्या ऍक्सिसच्या भोवती काय करणं, रिव्हॉल्व करणं. सपोज हे पेन आहे, त्याला असं मी गोल फिरतो, याचं सेंटर मधलं जे ऍक्सिस आहे त्याच्या भोवती काय करायला, आपलं हे पेन गोल फिरायला, त्याला म्हणायचं रोटेशन. ओके, आपण जेव्हा रोटेशनल डायनामिक्सचा अभ्यास करतो, डायनामिक्स म्हणजे काय कोणी सांगेल? रोटेशनल समजलं, सर्क्युलर. सिंपली रोटेशनल म्हणजे काय? सर्क्युलर. मग डायनामिक म्हणजे काय? रोटेशनल म्हणजे सर्क्युलर, तर डायनामिक म्हणजे काय? चेंजिंग. डायनामिक म्हणजे काय? चेंजेस, ऑलवेज चेंजेस, त्याला म्हणायचं डायनामिक. ओके, डायनामिक्स म्हणजे काय? चेंज. ओके, सर्क्युलर मोशन मध्ये हमेशा जो चेंज होतो त्याच्यामुळे काय तयार होते? रोटेशनल डायनामिक्स तयार होतं. अरे तुम्ही लहान नाही, तुम्ही एक माझं शिकवण्याचं हे करू नका बरं. डोंट गो ऑन. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जी गोष्टी असतात NET याच्यात काहीच पडलं नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, त्याच्यानंतर पुढे जातो. अल्बर्ट आइन्स्टाईन माहिती तुम्हाला? त्यांनी ना एकदा त्या ह्याच्यानं रेल्वेनं प्रवास करत होते आणि तेवढा मोठा व्यक्ती तिकीट काढला आणि त्याला म्हणजे तेव्हा तिकीट काढायचं मध्ये येत होते रेल्वेमध्ये, जसं ST मध्ये येतात ना तसं तिकीट काढायला ते त्यांचा जो मेन आहे तिकीट कलेक्टर, तो तिकीट कलेक्ट करणारा आला आणि अल्बर्ट आइन्स्टाईनला म्हणला की तुम्हाला कुठे जायचं? तर अल्बर्ट आइन्स्टाईन त्यांची पॉकेटमधून डायरी काढले आणि बघले की मला कोलंबियाला जायचं आहे. सांगितले. मग पुढचा तिकीट कलेक्टर परेशान. ज्याचा IQ एवढा जास्त आहे, ज्या व्यक्तीचा IQ एवढा जास्त आहे, तो व्यक्ती बघून सांगायला कोलंबियाला जायचं. मग त्यांनी अनावधानाने त्याला विचारले की बाबा तुम्हाला बघून सांगायची काय गरज आहे? तर त्यांनी खूप छान उत्तर दिले, ज्या गोष्टीचा वापर मला पुढे कधीच होणार नाहीये त्या गोष्टी मी लक्षात का ठेवू. म्हणजे याच्यावर म्हणणं असेल मी एक सांगतोय, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला स्मार्ट नाही बनवत, डिस्मार्ट बनवतात. तुम्हाला ते शो करणार. तुम्ही मला कन्सेप्टच्या बाबतीत सांगू शकता, सर समथिंग इथं काहीतरी चुका आहे, बट या चेंज मी याच्यामध्ये नाही पडायचं. कारण की जेव्हा टीचर शिकवतो ना तेव्हा त्यांची टेंडन्सी असते की बाबा ते काहीतरी विचार करावं लागते आम्हाला की अरे हा आता हा पॉईंट बोलायचं मला. आता मी तुम्हाला रोटेशनल डायनामिक्स जेव्हा शिकवतो ना तेव्हा माझ्या डोक्यात काय चालतं माहिती आहे की बाबा मला यांना एक्झाम्पल विचारायचे सर्क्युलर मोशनचे. मला यांना विचारायचं आहे की रोटेशनलचे एक्झाम्पल सांगा. रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन मध्ये फरक काय हे सांगा. हे आमच्या डोक्यामध्ये चालत असतं. मग जस्ट नॉट गो ऑन दॅट जस्ट टेम्पररी चेंजेस. ओके, सिंपल ई राहिलं आय राहिलं, कन्सेप्ट महत्वाचे. ओके, मग ते 8वी 9वी पर्यंत काही नसते, लक्षात ठेवा. ठीक आहे, मला रागवायचं नाही, ती गोष्ट रागवायचं की नाही जे सांगतो मी. पुढे बघा, सर्क्युलर मोशन, रोटेशनल डायनामिक्स आपण जेव्हा शिकतो तेव्हा त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक असणार आहे रोटेशन. कशामुळे? ते सर्कलमुळे. ओके, आता मी असं माझा हात फिरवाला, काय कम्प्लीट करायला? पण माझ्याकडे एक ऍक्सिस आहे बरं, हात सिंपली रेडियस आहे. हे काय माझा सिंपली रेडियस आहे, असं कम्प्लिटली व्हायला. ओके, सिंपली हे सर्कल कम्प्लीट व्हायला आणि मी असा गोल फिरतोय. मी काय करायला? सर्क्युलर मोशन शो करायला काय करायला? स्वतः बोलतो. म्हणजे कोणती मोशन आहे? रोटेशनल मोशन. समजाले? ओके, आता तुम्ही म्हणशाल सर हे काय? फरक लक्षात ठेवा. जेव्हा आपण मंदिराच्या भोवती फिरतो ती कोणती मोशन असेल, आणि जेव्हा आपण स्वतः भोवती फिरतो ती कोणती मोशन? आता फरक झाला. जेव्हा आपण एखाद्या सर्कल साईड सारख्या सर्कम्फरन्स मध्ये फिरतो तेव्हा ती असणार आहे सर्क्युलर मोशन. पाठ कसं करायचं? द मोशन इन विच ऑब्जेक्ट रिव्हॉल्व अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल कॉल्ड ॲज द सर्क्युलर मोशन. रोटेशनल मोशन म्हणजे काय? द मोशन ऑफ अ ऑब्जेक्ट अराउंड इट्स ऍक्सिस इज नोन ॲज द सर्क्युलर मोशन. तुम्ही बॉल बघल्या, बॉल ओके ते चेंडू असतो बघा, असं बोटावर फिरवायला, त्याच्या ऍक्सिस भोवती ते गोल फिरायला आहे ना, म्हणजे कोणती मोशन आहे ते? रोटेशनल. तोच जर बॉल असेल आणि आपण त्या बॉलला असं गोल फिरवायला, असं सिंपली बॉलला, तर कोणती मोशन? समजलं एवढा फरक? ठीक आहे, मग तुमच्याकडे मी एक एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल आहे रिव्हॉल्विंग ऑफ द अर्थ इटसेल्फ. स्वतःच्या भोवती फिरते, मग रोटेशन. आता पुढचे रिव्हॉल्विंग ऑफ अर्थ अराउंड द सन. समजलं? स्वतः भोवती फिरतात तर त्याला म्हणायचं रोटेशन, आणि कोणाच्या भोवती फिरतात तर. आता आपला पहिला पॉइंट आहे सर्क्युलर मोशन. ओके, बोलता बोलता मी डेफिनेशन पण सांगितलं. द मोशन इन विच ऑब्जेक्ट मोशन अराउंड द रिव्हॉल्व अराउंड द सर्कल कॉल्ड ॲज द सर्क्युलर मोशन. प्रत्येक गोष्ट सांगू, फक्त गडबड करू नका.
मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड एज द सर्क्युलर मोशन. आता काही जणांना प्रॉब्लेम काय असते, त्यांना सर्कल म्हणजेच काहीच माहित नसतं. ओके, सर्कल म्हणजे वर्तुळ सिंपली. आपल्याला तेवढं काय टेन्शन नाही, इथं आहे ना माझ्याकडे. हे काय सर्कल. आता मी जर तुम्हाला विचारलो सेंटरला काय असते, सेंटर ऑफ अ सर्कल, सेंटरला काय असते, सेंटर ऑफ अ सर्कल. ओके, व्हॉट इज इट. मग सर्कम्फरन्स कुठे आहे, हे जे टोटल दिसते ना तुम्हाला, बाउंड्री ऑफ अ सर्कल कॉल्ड एज द सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स. आता इथून एक व्यक्ती आहे, तो चालायला लागला, इथून पळायला लागला, गोल 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 गोल, परत आला. कोणती मोशन शोधायला, समजलं. म्हणजे पहिला जो घटक आपल्याला बघायचा आहे तो आहे सर्क्युलर मोशन. कोणामधला पहिला घटक आहे मुलांना, दॅट इज इन अ रोटेशनल डायनामिक्स मधला पहिला. त्याला यूसी म्हणतात, सिंपली यूसी, युनिफॉर्म, सॉरी सिंपली याला सीएम म्हणूयात आपण, सर्क्युलर मोशन. आणि जर स्पीड सारखी असेल तर त्याला म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काहीच लिहून घ्यायचं नाही. आता जस्ट डेफिनेशन कडे जाऊयात आणि इकडे नोट करूयात. बघा डेफिनेशन काय, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. मोशन म्हणजे काय, गती. गतीमध्ये आहे ना बघा दोन गोष्टी असतात ना. माझ्या हातामध्ये धनुष्यबाण आहे, तो बाण असा पकडलाय, तो मोशन मध्ये आहे का, बाण सोडलो काय झालं, समजा. स्टेशनरी आणि मोशन, स्टेशनरी म्हणजे एकाच जागी आहे, मोशन म्हणजे गतीमध्ये आहे. मग आता इथं तो व्यक्ती पळत होता, रनिंग करत होता आपल्या एमजीपीएमच्या ग्राउंडवर, 400 मीटरच्या ग्राउंडवर रनिंग करत होता. अगोदर थांबून आहे असा, आता स्टेशनरी रनिंग करायला लागला. आता कशामध्ये आला, गतीमध्ये आला, मोशन मध्ये आला. आणि कोणती मोशन शो करायला, कारण की तो कसा चाललाय, सर्कम्फरन्स. म्हणून आता हे आपल्याला इथंच पाठ करायचं आहे. मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. काय म्हणलं, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट, द मोशन, सांगा, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट, थांबा थांबा, along a circumference of a circle is called, किती अवघड डेफिनेशन आहे, यालाच काय म्हणायचं, इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. कशाला जायचं आपल्याला, सर्क्युलर मोशन. इथं सगळ्यात महत्वाचा शब्द कोणी सांगेल मला, along the circumference, त्याला म्हणायचं सर्क्युलर मोशन. एवढे घटना आली लक्षात. सर्क्युलर मोशनचे तुम्ही कोणी एक्झाम्पल देऊ शकता का मला, हु कॅन टेल मी द एक्झाम्पल ऑफ द सर्क्युलर मोशन. ओके, आता एक एक एक्झाम्पल बघूया. फक्त इथे एवढीच कंडिशन आहे की बाबा तो सर्कल मध्ये फिरला पाहिजे, तो कसा पण फिरव. एक त्यातलं पहिलं एक्झाम्पल बघा, खूप सोपं एक्झाम्पल आहे. मोशन ऑफ अन अर्थ अराउंड द सन. सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते, कोणत्या मोशन मध्ये फिरते, तसंच पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो. मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ, इट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ द. दोन आले लक्षात एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल बघा काय झाले, मोशन ऑफ द प्लॅनेट्स अराउंड द सन. प्लॅनेट्स म्हणजे ग्रह, ग्रह कोणाच्या भोवती फिरतात, सनच्या, सूर्याच्या भोवती. म्हणजे ते सुद्धा एक्झाम्पल कशाचं आहे, सर्क्युलर. आणि त्याच्यानंतर मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट टाइड ऍट द एंड ऑफ द स्ट्रिंग अँड रील्ड इन अ सर्कल. सिंपली माझ्या हातात एक दोरी आहे, दोरीला दगड बांधलो, गोल गोल फिरवा. कोणती मोशन शो करायला, सर्क्युलर मोशन. समजलं. These are the some examples of the circular motion. I will be give you a 1 minute to recall the one example of the circular motion, and after I will be ask you and just tell me. Okay? Now 1 minute start. आठवण करायचा, आन्सर आला का आपल्या आजूबाजूचं, yes everything. कोणतं पण एक सांगतो मी. टायर ऑफ सायकल, टायर. आता म्हणशील टायर ऑफ, एक जोक सांगतो. ते एक एकाला विचारलं होतं, एक्सप्लेन अबाउट द फिश. त्याला सांगितलं फिश इज प्रेझेंट इन अ वॉटर. मग त्याला म्हणजे आता फिशची फॅमिली विषय सांगायचं होतं. त्याने म्हणलं फिश हॅज अ 2 other fishes who is their mother and father. Fishes have other 2 fishes, one is his brother and one is his sister, like that. तसं नाही. सायकलचं टायर म्हणलं की तुम्ही लगेच गाडीचं टायर असं म्हणू नका. चांगले एक्झाम्पल सांगा. मी सांगितलं, चला सांगता येईल. येस, तेवढंच आठवलं. चला दुसरं, अजून मंदिराला पाया पडायला गेले गोल फिरत्या. अजून ग्राउंडवर गोल फिरते. अजून गुंफन माहिती आहे, गुंफन दगड सोडला, ते पण त्याचं एक्झाम्पल आहे. अजून
कार, व्हेरी गुड, कारची स्टेरिंग गोल फिरते, सर्क्युलर मोशन. अजून पंखा, अरे वर बघा, बंद असलाय म्हणून काय झालं, पंखा पण असं नाही का, बंद आहे म्हणून वर बघणंच बंद का, ते पण कोणती मोशन शो करते, सर्क्युलर मोशन. ओके, रोलर असतो बघा, आपण ते कलर मारा त्या रोलर, तो पण कोणती मोशन, म्हणजे सगळ्याच ठिकाणी सर्क्युलर मोशन आहे. समजा ना हात गोल फिरला, आपण बॉल टाकताना असा बॉल टाकतोय आपण, कोणती मोशन आहे, सर्क्युलर. पुन्हा मारताना ही नाही मोशन, ते आलं. ओके, मोशनचे प्रकार पडतात, सर्क्युलर मोशन, लिनियर मोशन. एका सरळ रेषेमध्ये जर होत असेल त्याला म्हणायचं लिनियर मोशन. द मोशन ऑकर इन अ स्ट्रेट लाईन कॉल्ड एज द लिनियर मोशन. इफ द मोशन अलॉंग विथ द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल कॉल्ड एज द सर्क्युलर मोशन. अँड सम एक्झाम्पल्स ऑफ द सर्क्युलर मोशन दे आर. आता हे तुम्हाला घरी लिहायचं चालते ना, बिकॉज हे जर मी सगळं जर सांगत बसलो खूप मोठं आहे, म्हणून डायरेक्टली ऑलरेडी नोट्स आहेत ते लिहायचं, पाठ करायचं. ओके, चालेल ना, समजते ना. चला पुढचा, इथे एक शब्द आहे ऑब्जेक्ट टाईड. टाईड म्हणजे बांधणे, गाठ बांधणे. ओके, ऍट द एंड ऑफ द स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे दोरी आणि रिल्ड म्हणजे त्याला गोल फिरवणं होते असं. आता बघायचं आपल्याला काही कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे. कोणाचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आपल्याला, सर्क्युलर मोशन. काय ते कॅरेक्टरिस्टिक्स असतील ना, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे गुणधर्म. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, त्याचं वैशिष्ट्य, गुणधर्म. ओके, त्याच्यातलं बघा पहिली गोष्ट, मोशन मध्ये म्हणलं की ऑब्जेक्ट हमेशा ऍक्सेलरेटेड असतो, गतीमध्ये असतो, म्हणून त्याच्यातला पहिला पॉइंट, इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ऍक्सेलरेटेड मोशन. काय म्हणतो मी, सर्क्युलर मोशन इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ऍक्सेलरेटेड मोशन. कधी तुम्ही स्कूटी किंवा गाडी चालवल्या बसल्या, तुम्ही काय करता, काय वाढवता, म्हणजे स्पीड मध्ये येते ना, ऍक्सेलरेटेड म्हणजे मोशन मध्ये आणते, म्हणून त्याला म्हणतात ऍक्सेलरेटेड मोशन. सर्क्युलर मोशन इट इज ऑल्सो अन ऍक्सेलरेटेड मोशन. ओके, जर ऍक्सेलरेशन नसेल तर ते ऑब्जेक्ट गोल फिरेल का, नाही फिरणार. तर तुम्ही कधी युट्यूबला ते व्हिडिओ बघला असेल की बाबा एखादा आपण ग्लास असं बांधून ठेवला इथं आणि ते पाणी भरल्या त्याच्यात असं असं हळूहळू फिरवलं आणि पूर्ण गोल फिरवल्या, पाण्याचा थेंब पण बाहेर पडत नाही. स्पीड सारखी असते ना, काय असते, स्पीड सारखी असते, सिंपली गोल फिरते सिंपली, आणि त्याच्यामुळे काय होते, मोशन बरोबर फिरते आणि त्याच्यामुळे तिथं सर्क्युलर मोशन होते. कोणती, त्याचं एक्झाम्पल पुढे आहे, ते सेंट्रिपिटल फोर्स मध्ये आहे, मी तेव्हा सांगेन तुम्हाला. ओके, तर इथपर्यंत समजलं, म्हणजे हे कोणत्या मोशन मध्ये आहे रे, ऍक्सेलरेटेड मोशन. आणि दुसरी गोष्ट आहे, हे कसं आहे, पिरियडिक मोशन. फॉर माझा हाताचंच एक्झाम्पल घेतो, इथे गोल फिरायला 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 परत कुठं आला, इथं आला. पिरियडिक म्हणजे सर्कल कंप्लीट करणं, करायला काय कंप्लीट, म्हणून सर्क्युलर मोशनचे दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. पहिला, इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. पहिले कॅरेक्टरिस्टिक काय, इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. आणि दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, इट इज अ पिरियडिक मोशन. आणि हे पेपरला आलं होतं 1 मार्क असतं, म्हणून मी हे इकडे नोट करणार आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कोणाचे, सर्क्युलर मोशन. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ, त्यातला पहिला कॅरेक्टर आहे, इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. ओके, आणि दुसरा कॅरेक्टर काय असते, इट इज अन पिरियडिक मोशन. बस दोनच कॅरेक्टर, आणि पुस्तकामध्ये त्याचेच हे नोट्स आहेत. इट इज अन पिरियडिक मोशन. कोणासाठी काय अडचण नाही, समजलं. ऍक्सेलरेटेड म्हणजे नेहमी गतीमध्ये, नेहमी गतीमध्ये. आणि पिरियडिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, बरोबर तेवढ्या वेळानंतर ते परत तिथेच राहिले, म्हणून त्याला म्हणतात पिरियडिक. म्हणजे आता मी जर कोणालाही विचारलं व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन, आता तुमच्या पुढे 3 क्वेश्चन तयार झाले बरं. पहिला, व्हॉट इज द सर्क्युलर मोशन, द मोशन अलॉंग विथ द सर्कमफरन्स ऑफ द सर्कल कॉल्ड एज द सर्क्युलर मोशन. गिव्ह मी द 4 एक्झाम्पल्स ऑफ द सर्क्युलर मोशन. प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड, रिव्हॉल्व म्हणजे फिरणे, रिव्हॉल्विंग अराउंड द सन. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. ओके, फॅन रिव्हॉल्विंग, सिंपली मुव्हिंग ऑफ द फॅन. ओके, प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन. हे बरेच एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन आहे. आणि त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन, इट इज अन ऍक्सेलरेटेड मोशन आणि इट इज अन पिरियडिक मोशन. ठराविक वेळेनंतर परत येते. इथपर्यंत कोणालाही काही अडचण नाही. पेपरमध्ये याच्यावर क्वेश्चन आला होता, लक्षात ठेवायचं. आता काही कायनॅमॅटिक्स असतात ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये. पहिलं, डिस्प्लेसमेंट तुम्हाला माहित असेल, डिस्टन्स लहानपण आपण शिकले, नवीला होता आपल्या, डिस्टन्स काय असते, डिस्प्लेसमेंट काय असते ना. त्याच्या अगोदर माझा सिंपल क्वेश्चन आहे, व्हॉट इज द स्केलर अँड व्हॉट इज द वेक्टर. कोणी सांगा. हा, बसून. म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असते, आणि नाही फक्त स्केलर मध्ये फक्त मॅग्निट्यूड असते, ओनली मॅग्निट्यूड, आणि वेक्टर मध्ये डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही पण असते. अजून
असते आणि वेक्टरमध्ये डिस्टन्स असते. अजून बघा सगळ्यात महत्वाचं आहे, आता मी एका व्यक्तीला फोन लावलोय आणि म्हणलं की बाबा तुझं लेकरू, म्हणजे आता जे कोणी आहे, आता गावातलं एखादं पोरग त्याने फिरायला, तुझं लेकरू 90 km/h गाडी चालवायला. मी स्पीड सांगितलं त्याला, दिशा सांगितलं का? दिशा सांगितलं का? दिशा नाही सांगितली, स्पीड आहे स्पीड. मी त्याला फक्त किती गोष्टी सांगितल्या, ज्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट येते ना त्याला म्हणतात मॅग्निट्यूड. ते कोणती असते? त्याला मी फक्त काय सांगितलं? अंक सांगितला, नंबर. काय सांगितलं? नंबर. किती सांगितलं? 80 km/h. हे काय होतं रे? स्पीड. स्पीड इज द बघा तो लक्ष आहे. स्पीड ही कोणती क्वांटिटी आहे? सेम. तिकडून मला लगेच विचारलं, अरे त्याला कोणत्या साईडला गेले? मी म्हणतो जांभळीच्या साईडला गेलाय, जांभळीकडे गेलाय. तो जांभळीला गेलाय 80, म्हणजे जांभळी इकडेच आहे ना, सॉरी डायरेक्ट जांभला म्हणायचंय, जांभळीकडे. ठीक आहे, जांभकडे गेलाय तो 80 km. मी त्याला काय सांगितलं आता? म्हणजे इथे एक तर मॅग्निट्यूड बी आहे अँड डायरेक्शन. मला वाटणारच नाही की मी बायो शिकवणारा माणूस शिकवताना, टेन्शन घेऊ नका. मॅग्निट्यूड बी आहे, डायरेक्शन बी आहे, दोन्ही गोष्टी. एक्झाम्पल आहे वेलॉसिटी. एक्झाम्पल काय आहे? वेलॉसिटी. समजायला सगळ्यात महत्वाचा फरक, ज्याच्यामध्ये फक्त नंबर असतो, ज्याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड असते, ती कोणती आहे? स्केलार क्वांटिटी. अजून एक एक्झाम्पल सांगू? ठीक आहे, मास काय? ठरवावर मास काय? स्केलार आहे. आणि वेट, चला लक्ष द्या, वेक्टर. वेट कोणती क्वांटिटी? लवकर सांगा. का? कारण की वेटला डायरेक्शन असते, खाली डायरेक्शन आहे ना. जर असं आहे ना, मग आपण काय करूया की जे वजन काटा आहे ना, असं वर बांधूता आणि त्याच्यावर उलट उभा टाकूता आणि वजन मोजून. वजन कळते मग खुश होतात लय जण. 0 किलो आहे माझं वजन, असते 80 किलो. पण 0 दिसले की काय म्हणजे अरे काय, अरे तुझ्याकडे मॅग्निट्यूड आहे, म्हणजे ते कोणतं असते? मास आहे. आणि हे काय असते? समजाले? आता 2 तर एक्झाम्पल दिला. टाइम कशामध्ये येते? स्केलार मध्ये येते. का? कारण की टाइम असं म्हणू शकतो पूर्वेकडे 5 किलोमीटर, नाही आपण असं कधी ऐकलं नाही. म्हणून टाइम इज द क्वांटिटी स्केलार. आता मी हे लेक्चर झालं की तुम्हाला काय करणार आहे? स्केलार आणि वेक्टरचा एक टेबल टाकेल, तेवढा उद्या येताना पाठ पाहिजे. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, दीज आर द सम पॉइंट्स. ओके, युनिट्स आहेत, ज्या गोष्टी आहेत त्यांना तुम्हाला बघायचं की कोणती स्केलार आहे कोणती वेक्टर आहे. ज्यांनी 11वीला अभ्यास केला नाही त्यांनी आता पाठ करावं लागेल कोणती स्केलार आहे. 2-3 तर एक्झाम्पल तुमच्या पुढे मी सांगितलं. ज्याच्यामध्ये दिशा असते, ज्याच्यामध्ये अंक असतात, त्याला म्हणायचं वेक्टर क्वांटिटी. आणि ज्याच्यामध्ये फक्त अंक असतात, मॅग्निट्यूड असते, ती असते स्केलार असते. ओके, डन. पुढचा घटक आपल्याला बघायचा आता कायनॅमॅटिकली इक्वेशन, कायनॅमॅटिक्स ऑफ द सर्क्युलर मोशन. त्यामधला पहिला आहे डिस्प्लेसमेंट. अँग्युलर नंतर म्हणेल, पहिल्यांदा मी म्हणेल डिस्प्लेसमेंट. कोणी सांगू शकते मला व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट? व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट? व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट? सिंपली आपल्या भाषेत सांगा. डिस्प्लेसमेंट झालं. आता आहे का, मी काय केलं इथं, इथून चलत गेलो असं इथपर्यंत तिथं थांबा वाटलं, डबल इकडे चलत. आणि हे अंतर आहे खालचं जायचं 2, याचं 2. मी डिस्टन्स किती कापला? 4. पण डिस्प्लेसमेंट किती केला? 0. किती आहे? 0. खूप महत्वाचं आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे द डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉइंट अँड द फायनल पॉइंट कॉल्ड ॲज द डिस्प्लेसमेंट. समजलं? सांगू? आता इथून तुम्ही जर घराकडे जाता, सकाळी उठणार, डब्बा घेणार सगळ्यात अगोदर, कॉलेजला जाणार, परत वापस येणार, इन्स्टिट्यूटला येणार, शिकणार, डबल कुठे जाणार? घरात. डिस्टन्स जवळपास 15 किलोमीटर व्हायला, पण डिस्प्लेसमेंट किती व्हायला? का? परत परत तिथंच. समजाले? म्हणजे डिस्टन्स बिटवीन द इनिशियल पॉइंट किंवा सिंपली फायनल पॉइंट अँड इनिशियल पॉइंट कॉल्ड ॲज द डिस्प्लेसमेंट. त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. वाजू नको कोण. ओके, आता इथं बघायचं आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता काय बघायचं आपल्याला? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लक्षात ठेवा, अँगल केव्हा फॉर्म होतात? हे जे डिस्प्लेसमेंट असते, सिंपली एवढं समजले. अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते कोणामध्ये? सर्क्युलर मोशन मध्ये असते. अँगल कुठं फॉर्म होतात? जेव्हा सर्क्युलर फॉर्म. टोटल सर्कल किती डिग्रीचा असतो रे? 360 डिग्रीचा, 360. ओके, त्यानंतर रेक्टँगल किती डिग्रीचा असतो?
अभ्यास, गाढव आहात, नालायक आहात, बेवकूफ आहात. 360 असतो रे. 9 गुणिले 90 गुणिले 4 किती येते? चौकोन किती डिग्रीचा असतो? 360 असतो. त्रिकोण हा त्रिकोण 180 ना, बरोबर. आणि सर्कल 360. ओके, म्हणजे आता इथे थीटा अँगल म्हणजे थीटा. खूप. आणि याचं डिस्प्लेसमेंट कशामध्ये मोजतात? थीटा मध्ये मोजतात. कशामध्ये मोजतात? थीटा मध्ये. सिंपली म्हणजे थीटा त्याला म्हणायचं अँगुलर डिस्प्लेसमेंट. इथं लक्ष द्या, एक पण बेसिक आहे. याला काय म्हणतात? विसरलो. डेल्टा. ओके, त्याला डी थीटा म्हणायचं. दॅट इज द डिफरन्स बिटवीन. आता मी तुम्हाला सांगतो डिस्प्लेसमेंट काय बेटा, लक्ष द्या. फिजिक्स समजायचं असेल तर काहीच नाही, फक्त ध्यान द्यायचं इकडे. हे काय? हे आपल्या इमेजिन फ्रेमचं ग्राउंड आहे. सिंपली इथे एक व्यक्ती आहे, हे सेंटर आहे, हा चालला इथपर्यंत. ओके, आणि आपल्याला आता काढायचं आहे अँगुलर डिस्प्लेसमेंट काढायचं. काय आपल्याला? अँगुलर डिस्प्लेसमेंट. सिंपली तुम्हाला डिस्प्लेसमेंट म्हणजे समजलंय. डिस्प्लेसमेंट म्हणजे डिफरन्स बिटवीन द फायनल पॉइंट अँड द इनिशियल पॉइंट. ओके, आता मी काय करायला बघा, मला काय करायचं इथं? थीटा काढायचा. पण कोणता थीटा काढायचा माहिती का? दॅट इज द, त्याला काय म्हणतात? डेल्टा थीटा. याला मी म्हणतो डी थीटा. लक्षात ठेवा, डेल्टा थीटा मी डी थीटा म्हणतो, म्हणून थोडं लक्षात ठेवा. डी थीटा काढायचा. डी म्हणजे डिफरन्स. कसा काढेल? काहीच आवड नाही. डी थीटा बरोबर थीटा मायनस थीटा 1. बरोबर ना? थीटा मायनस थीटा 1 आपल्याला डिस्प्लेसमेंट. सिंपली इथं काय भेटलंय आपल्याला? हे जे काढले ना आपण डी थीटा, यालाच म्हणायचं अँगुलर डिस्प्लेसमेंट. समजलं? कारण की इथं काय फॉर्म आलाय? अँगल फॉर्म आलाय. म्हणजे सिंपली आता काहीतरी वेळ लागेल ना याला पार करायला, म्हणून याच्या खाली काय येते रे? dt येते. काय येते? dt, किंवा आपण त्याला डेल्टा टी सुद्धा म्हणू शकतो. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि याच्या सोबतच आता हे आर्क कंप्लीट होणार, तो पॉइंट तिथेच राहणार. ते अँगुलर वेलोसिटीचं होतं. एक मिनिट. आता इथे बघा डेल्टा टी आहे. आर्क कंप्लीट करायला काय करायला? आर्क. आर्क माहिती आहे तुम्हाला? ओके, आर्क. हे बरोबर आहे सगळं. काय इथं आर्क ही काय? कंस म्हणतो ना आपण. या थीटाच्या पुढचा काय? कंस. आणि इथलं ह्या अंतराचं नाव काय सांगा बरं? म्हणजे सिंपली डी थीटा डेल्टा थीटा इज इक्वल टू आर्क डिवायडेड बाय आर्क. समजलं? मी आर्क का घेतलं, डिवायडेड बाय आर्क का घेतलं? समजलं? इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा तुम्हाला अँगुलर काय करायचा असतो? डिस्प्लेसमेंट करायचा असतो. फॉर्म्युला सिंपली आर्क डिवायडेड बाय काय? आर्क. आर्क आर्क म्हणजे पुढचा जो कंस आहे तेवढा डिवायडेड बाय आर्क. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? नाही आहे. पाठ होऊन जाईल पुढे. आता जो आर्क असतो ना बघा, आर्क डिवायडेड बाय आर्क म्हणजे सिंपली आर्क डिनोट केलेला आहे एस ने. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट असतो तेवढा सिंपली. ओके, इथपर्यंत आलं लक्षात? आता मला सांगा, याला दिशा होती का? वर चालते की खाली चालतं? हे असं वर चालतं ना, म्हणजे याला डायरेक्शन आहे. अपवर्ड डायरेक्शन, डाऊनवर्ड डायरेक्शन, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, क्लॉकवाईज डायरेक्शन. डायरेक्शन आहे म्हणून ही कोणती क्वांटिटी आहे? समजलं? ही का वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणून सिंपल लक्षात ठेवा, अँगुलर डिस्प्लेसमेंट इज द वेक्टर क्वांटिटी. आणि याचं पेपर मध्ये येऊ शकतं युनिट. ते युनिट आहे रॅडियन. काय युनिट आहे? रॅडियन. व्हॉट इज द युनिट ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट? व्हॉट इज द युनिट ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट? रॅडियन. लक्षात ठेवायचं, रॅडियन. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट? आर्क डिवायडेड बाय रेडियस. आर्क डिवायडेड बाय रेडियस. आणि सगळ्यात महत्वाचं, यांना डायमेन्शन नसतात. यांना काय नसतात? डायमेन्शन नसतात. ओके, पुढे बघा. कोणाला काय अडचण तिथपर्यंत? नाही. आता दुसरा जो घटक आहे तो म्हणजे अँगुलर वेलोसिटी, जो मी तिथं सांगितलाय. जस्ट चेंज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज द वेलोसिटी. बरोबर आहे ना? मग आता डिस्प्लेसमेंट काय आलं? आपलं डी थीटा. बघा, लक्ष द्या, दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिला आहे, लक्ष द्यायचं, अँगुलर डिस्प्लेसमेंट. सगळं समजेल काय? डेल्टा थीटा घेतो त्यांनी, जसं त्याच्यात आहे तसं. बरोबर. काय? आर्क भागिले काही अडचण इथपर्यंत नाही. आता मला काय करायचं माहिती आहे का? मला काढायचंय अँगुलर वेलोसिटी काढायचं. मला काय करायचंय? अँगुलर वेलोसिटी. तुम्हाला डेफिनेशन पण पाहिजे काय? द रेट ऑफ चेंज ऑफ
आता मला इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढायचे म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज अँग्युलर वेलोसिटी. ओके, म्हणून इथे लिहितो मी द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तसं नाही लिहिलं, खूप जास्त. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे डेल्टा टी, थीटा, बरोबर आहे, डिवायडेड बाय रेट म्हणले, रेट म्हणजे टाइम. म्हणून तुमचं काय आलं तर अँग्युलर वेलोसिटी. फॉर्म्युला कसा आला, आलं लक्षात? काय म्हणलं मी, डेल्टा थीटा भागिले टी. आता टी जो असणार आहे ना, इथे बघा लक्षात, सिंपली अँग्युलर वेलोसिटी बरोबर अँग्युलर डिस्प्लेसमेंट भागिले टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट भागिले टाइम म्हणजे आता इथे बघा, जे अँग्युलर वेलोसिटी शो केली जाते ना ती ओमेगा, वेक्टर ओमेगाने शो करतात. प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा. सिंपल वेलोसिटी आपण कशाने शो करतो, लिनियर वेलोसिटी v ने शो करतो ना, वेलोसिटी स्टँड्स फॉर द v. पण अँग्युलर वेलोसिटी असेल तर ती कशाने शो केली जाते, ओमेगा, वेक्टर ओमेगा. हे लक्षात ठेवू नका, हे नंतर तुम्हाला सांगेन. सिंपली ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल टू डी थीटा डिवायडेड बाय डी टी. ठीक आहे, मग तुमच्या पुढे आता दोन फॉर्म्युले आहेत बरं. काय आलं, सिंपली ओमेगा थीटा, सिंपली ओमेगा इज इक्वल टू काय, डी थीटा डिवायडेड बाय डी टी. चला, तुम्हाला मी दोन फॉर्म्युले आता लगेच विचारणार आहे. पहिला फॉर्म्युला विचारणार आहे मी, तो म्हणजे फॉर्म्युला ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लवकर बोला. याला मी असं पण म्हणू शकतो बघा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सिंपली याला मी काय, हा याला नाही, याला म्हणून अँग्युलर डिस्प्लेसमेंट भागिले काय, म्हणजे आपण द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज द अँग्युलर वेलोसिटी. ओमेगा, वेक्टर ओमेगा इज इक्वल टू काय आलं, डी थीटा भागिले डी टी. एकदा हे घेऊया, नंतर पुढे जाऊया. पहिला फॉर्म्युला कोण सांगेल मला, एक मुलांनी सांगायचं, एक तुम्हाला एक यांना. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आर डिवायडेड बाय रेडियस. व्हेरी गुड. अँग्युलर वेलोसिटीचा फॉर्म्युला डी थीटा भागिले डी टी. पण अँग्युलर वेलोसिटी इज डिनोटेड बाय ओमेगा. ओके, समजलं? अँग्युलर वेलोसिटी कशाने शो केली जाते, ओमेगा. चला, दोन पॉईंट तुम्हाला आले लक्षात, एक एक पॉईंट लक्षात ठेवत पुढे जाऊ. ओके, आता मला सांगा, वेलोसिटी ही कोणती आहे, वेक्टर क्वांटिटी ना. वेलोसिटीला डायरेक्शन असते, मी सांगितलं. मग आता या ठिकाणी अँग्युलर वेलोसिटी म्हणजे डायरेक्शन आहे, मॅग्निट्यूड आहे, म्हणजे ही कोणती क्वांटिटी झाली. आणि याचं जे युनिट असते ना, पहिले तर आपण बघल्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटचे युनिट काय होतं, रेडियन. आणि त्याच्यामध्ये द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज नोन ॲज द अँग्युलर वेलोसिटी. ओके, मग डिवायडेड बाय एस येईल, म्हणून त्याचं युनिट काय म्हणतात, रेडियन पर सेकंड. आणि ती डायमेन्शन लेस होती अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इथे डायमेन्शन आहे, पण डायमेन्शन फक्त टाइमचा असतो, म्हणून इथं एम एल टी मायनस, कारण की पर एस आहे, पर एस म्हणजे पर सेकंड आहे, म्हणून काय आलं M0 L0 T मायनस 1. कोणासाठी काय डाऊट नाही ना, सोपं आहे बरं. तुम्हाला थोडासा वेळ लागेल पण समजून जाईल. मग थोडक्यात तुम्हाला इथं फरक करून देतो आणि पुढे जाऊया. मी लिहितो, तुम्ही फक्त नोट करून बघा येते काय. बरोबर, अँग्युलर डिस्प्लेसमेंट R divided by वेक्टर किस केला, कारण तिला काय आहे, रेडियन. डन. पुढे समजलं फरक. दॅट इज द डिफरन्स बिटवीन द अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँड द अँग्युलर वेलोसिटी. विषय पुन्हा जेव्हा मी उठून वाचायला लावलं ते तुम्हाला वाचता आलं पाहिजे. सिंपली याला वाचायचं कसं बघा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू आर डिवायडेड बाय आर. इट इज द डायमेन्शनलेस, इट इज अ वेक्टर क्वांटिटी अँड युनिट ऑफ द अँग्युलर वेलोसिटी दॅट डिस्प्लेसमेंट इज द रेडियन. अँग्युलर वेलोसिटी दॅट इज वेक्टर ओमेगा इज इक्वल टू डी
theta भागिले dt and the dimension are m0 l0 t minus 1 and it is the vector quantity and the unit of this that is the radian per second. बस एवढे पॉइंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. काय अडचण येत नाही. आता पुढचा जो घटक आहे एकदाच तुम्हाला पाठ केली होऊन जाईल. आता बघायचं आपल्याला ऍक्सेलरेशन. आपल्याला काय बघायचं आहे आता ऍक्सेलरेशन. सिंपली चेंज इन अँग्युलर वेलोसिटी विथ टाइम. आता काय चेंज झालंय वेलोसिटी कोणासोबत टाइम म्हणजे ओमेगा बाय टी येते. सिंपली ओमेगा बाय टी आणि इथे बघा अँग्युलर ऍक्सेलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ टाइम इज नोन एज ऍक्सेलरेशन. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज नोन एज द वेलोसिटी. सिंपली डिस्प्लेसमेंट म्हणलो ना अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणलं तर अँग्युलर वेलोसिटी. नुसतं डिस्प्लेसमेंट म्हणलं तर नुसते वेलोसिटी. ओके बघा अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे चेंज इन डिवाइडेड बाय म्हणजे आता चेंज इन अँग्युलर वेलोसिटी म्हणजे डी ओमेगा टी ओमेगा वेक्टर डिवाइडेड बाय टाइम टी टी झालं. आणि ऍक्सेलरेशन म्हणजे अल्फा. काय केलं जातो इथं वेक्टर अल्फा. आणि ही सुद्धा कोणती क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणून तिसऱ्या नंबरचा जो कन्सेप्ट आहे that is known as the angular polar acceleration. Angular acceleration. फॉर्म्युला पण लक्षात ठेवा. सांगू काय the rate of change in a velocity. Angular velocity. Change in कोणती velocity? Angular velocity. Divided by म्हणजे सिंपली याला जर या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर चेंज म्हणजे डी वेक्टर वेलोसिटी म्हणजे सिंपली ओमेगा याला मी असं लिहितो डिवाइडेड बाय डी टी. आणि कशाने शो करतात वेक्टर दॅट इज द अँग्युलर. आणि कोणती क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी. आता मला जर तुम्हाला तुम्ही म्हणलं असेल याची युनिट काय येतात तर युनिट काय येऊ शकते किंवा युनिट काय येऊ शकते मीटर पर सेकंड. बघा सेकंड स्क्वेअर आहे का बघा काय आलं रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. तो म्हणजे कसं रॅडियन पर सेकंड ते मी तेवढं सांगतो फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला ओमेगाचे युनिट माहिती काय होतं रॅडियन पर सेकंड होतं ना. आणि इथे टाइमचं युनिट काय एस. एस म्हणजे सिंपली काय आलं रॅडियन पर सेकंड युनिट आहे त्याचं. ओके आणि डायमेन्शन चेंज होतील का तिथं -1 होता आणि इथं टाइम काय आला -2. म्हणून याचे जे डायमेन्शन आहे पुढची गोष्ट डायमेन्शन. कारण की सेकंड दोनदा आहे ना म्हणून काय येतो m l t m0 s0 t -2. तुम्हाला त्याचे डायमेन्शन वरून कळायला पाहिजे की आता मी तुम्हाला 3 देतो मला सांगा हे डायमेन्शन कोणाचे एक हा पहिलं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. दुसरं व्हेरी गुड. तिसरं समजलं लगेच युनिट याचं एवढं सोपं आहे. आणि तिघं पण कोणत्या क्वांटिटी आहेत वेक्टर आहे. पहिली वेक्टर क्वांटिटी आहे की नाही आहे. तिघं पण कोणत्या क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी. बस एवढेच पॉइंट आहे. ठीक आहे इथपर्यंत पूर्ण मला वाटत नाही की काही डाऊट असेल. ओके मग ज्यांना डाऊट आहे त्यांना अभ्यास करावा लागेल समजून घ्यायचा प्रयत्न करावा लागेल. आता ह्याच्यापेक्षा आपण सिंपल नाही सांगू शकत. ओके म्हणजे आपण 3 गोष्टी बघल्या. खरं तर आपण कुठून काय चालू केलं माहिती आहे ना. पहिलं सर्क्युलर मोशन त्याच्यानंतर एक्झाम्पल्स ऑफ सर्क्युलर मोशन त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. मग कायनेमॅटिक्स मध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट बघल्या त्याच्यानंतर अँग्युलर वेलोसिटी बघल्या त्याच्यानंतर अँग्युलर ऍक्सेलरेशन बघल्या. आता पुढचा पॉईंट बघायचा आहे आपल्याला. हे 2 पॉईंट आहेत जस्ट लक्षात ठेवा काय म्हणते बघा. The quantities angular displacement, angular velocity and angular acceleration are analogous. Analogous म्हणजे सारखे असतात to the linear displacement, linear velocity and linear acceleration of the linear motion काय नाही. And the direction of angular displacement, angular velocity and angular acceleration can be determined by the right hand rule. हे खूप महत्त्वाचं आहे. स्टेटमेंट बघा लक्षात घ्या. तुम्हाला इतर डायरेक्शन शोधा म्हणाले. राईट हँड रूल म्हणजे असा रूल म्हणजे सिंपली राईट हँड आहे थंब आहे माझी मोशन वर आहे तर माझी डायरेक्शन म्हणजे सिंपली कर्व फिंगर्स आहे डायरेक्शन अपवर्ड आहे. आता हे सिंपली क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज असं फिरायला क्लॉकवाईज आणि असं असेल तर समजलं. दॅट डिपेंड्स अपॉन द कशावर डिपेंड आहे ऑन द राईट हँड
थंब रूल. कोणता आहे? राईट हँड रूल. म्हणजे द डायरेक्शन ऑफ angular displacement, angular velocity and angular acceleration can be determined by the dash rule. Right hand rule. thumb nahi hai, lakshat ठेवा. The direction of angular acceleration, angular displacement, okay, angular acceleration. पुढे काय राहिलं? अँग्युलर वेलॉसिटी. बरोबर आहे ना? सांगायचं बरं. वेलॉसिटी कॅन बी डिटरमाइंड बाय डॅश रूल. राईट हँड रूल. समजलं? बस एवढे पॉइंट आहे. आणि हे जे अँग्युलर येते ते अँग्युलर हे सगळे लिनियरच्या अॅनालॉगस असतात, म्हणजे सारखेच असतात. तो पॉईंट स्किप केला तरी चालेल, पण एवढे पॉईंट तुम्हाला समजले पाहिजे. ओके, इथपर्यंत मला नाही वाटत कोणाला काहीतरी अडचण असेल. कोणाला आहे का? आताच विचार. अजून एकदा वाचून घेतो म्हणलं तर बघा एकदा. ठीक आहे, पहिलं पॉईंट तर समाप्त झालेलं आहे. पुढचं पॉईंट चालू होणार आहे आता. आणि त्या पुढच्या पॉईंटचं नाव आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सारखंच असतं ना, ज्याच्यामध्ये सारखे सर्क्युलर मोशन मध्ये सारखी जर स्पीड असेल ना तर त्याला म्हणा युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय? सारखी. सर्क्युलर मोशन, आता मला तर वाटतं सर्क्युलर मोशन पार्ट झाले. द मोशन ऑफ अ ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल कॉल्ड एज द सर्क्युलर मोशन. आता तेच डेफिनेशन बघा काय म्हणतोय तर, मोशन ऑफ अ ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ अ कॉन्स्टंट स्पीड. काय म्हणलं मी? विथ अ कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे सारखी, स्पीड म्हणजे वेग. त्यांचं जे कॉन्स्टंट स्पीड असेल कॉल्ड एज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता बघा डेफिनेशन. पहिलीची डेफिनेशन आपल्याला पाठ आहे. ओके, त्याच्यामध्ये मी फक्त कोणता शब्द जोडला? काय झाला? होणार असेल ना बेटा, विजय सर शिकवलं. मी खरं खूप चांगलं शिकतो, हेच काय नाही पुढे. फक्त प्रॉब्लेम एक आहे माझ्यासोबत शिकवताना, लेकरं मला शिकायचं ह्या भाषेत. विद्यमानामती गेली, पैसे गेले, एक एवढे अनर्थ कोण केले? एका अविद्येने केले. मग शिकायचं असेल तर व्यवस्थित शिकायचं, समजून घ्या. आपण मुख्यमध्ये राहून काय चांगलं करायचा प्रयत्न करायला, की माझं इच्छा कम्प्लीट व्हावं, नाहीतर अर्धवटच राहील. तुम्ही अभ्यास केला तर मी शेवटपर्यंत शिकवा. ओके, आणि तुम्ही आय थिंक मे बी किती टाइम झालं माहित नाही, चालू झालं 47 झाले, 45 मिनिट. आय थिंक तुम्हाला एवढं बी समजलं नसेल की हे शिक्षक बायो शिकवतात. समजलं? विचार केला नाही? माझे जोक सुद्धा बदलतात बरं. इफ आय चेंज माय सब्जेक्ट जोक बी बदलतात. इथं आपलं टीटा बिटा कशाचं काय अँग्युलर ऍक्सेलरेशन मजा येते. चला लक्षात जाऊ दे. शेवटचा पॉईंट मला इथे शिकवायचा आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, UCM म्हणतात त्याला. सिंपली काय म्हणतात? UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. फक्त सर्क्युलर मोशनच आहे, पण यांची स्पीड काय असते? कॉन्स्टंट असते. द मोशन ऑफ ऑब्जेक्ट, motion of an object along circumference of a circle with a constant speed, along circumference of a circle with, हा शब्द महत्वाचा आहे, with a constant speed called as सर्कुलर मोशन. लक्ष आहे बेटा? आहे ना? कॉल्ड एज युनिफॉर्म सर्कुलर मोशन. नाही, माझं लक्ष होतं बेटा. डोंट ऍक्सेप्ट युअर मिस्टेक्स. मजा करायला ऍक्सेप्ट करायची. मजाचा पार्ट येतो. पहिलं बघा, मोशन ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट. तुम्हाला माहिती आहे सॅटेलाइट, नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ मून आहे. ओके, आर्टिफिशियल सॅटेलाइट आपण वाट लावलेले, नासा, इस्रो, ओके, यांनी वाट लावलेले. हे काय करतात? पृथ्वीच्या वर, तुम्हाला 10वीचा एक शेवटचा टॉपिक आहे ऑब्झर्विंग स्पेस, त्याच्यामध्ये जिओ स्टेशनरी, ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये जे सॅटेलाइट असतात ते पृथ्वीच्या भोवती सेम स्पीडनं रिव्हॉल्व करतात. सेम स्पीड, युनिफॉर्म स्पीड. म्हणून त्यांचं एक्झाम्पल कशामध्ये आले? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन.
म्हणजे द मोशन ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट अराउंड द अर्थ किंवा मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्यांची स्पीड कॉन्स्टंट असते आणि एका सर्कल मध्ये फिरतात म्हणून त्यांना म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यासोबत मोशन ऑफ द ब्लेड्स ऑफ द विंड मिल्स. जे विंड मिल असते बघा, विंड मिल माहिती आहे, पवनचक्की त्यांच्या प्रत्येक विंड मिलची गती सारखीच असते. ब्लेडची गती काय असते, सारखीच असते. त्यासोबत टिप ऑफ द सेकंड हँड ऑफ द वॉच विथ द सर्क्युलर डायल. आपली जी वॉच असते, वॉच मधले जी सेकंड हँड असतो ना, सेकंड हँड म्हणजे सेकंड काटा, तो बरोबर त्याची स्पीड काय असते, सारखीच असते. दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ द UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. किंवा आपण गाडी चालवतोय, आपल्या गाडीची स्पीड 80 km/h आहे, 5 मिनिटं 80 किलोमीटर आहे, कमी नाही ना जास्त नाही. मग ते चाक जो फिरतोय ती कितीच्या स्पीडने 80च्या फिरायला, कॉन्स्टंट आहे. मग ती कोणती मोशन शो करते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आलं का लक्षात? दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याचाच भाऊ आहे, इथे एकच गोष्ट लावायचा. The motion of object along the circumference of the circle with not constant speed called as the non-uniform circular motion. Example मध्ये जर बघल्या, that is the oscillation of pendulum. तुम्ही झोक्यावर बसल्या, एकदम मोठा झोका घेतला, स्पीड वाढलेली असते, मग हळूहळू काय होते, स्पीड कमी होते. म्हणजे कॉन्स्टंट स्पीड आहे का, नाही. म्हणून त्याला म्हणतात ऑसिलेशन ऑफ पेंडुलम इज द एक्झाम्पल ऑफ द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यासोबत मोशन ऑफ ट्रेन मध्ये बसल्या ना सगळ्यांनी, ओके, असं म्हणजे खूप जसं स्टेशन जवळ आहे त्याची स्पीड एवढी कमी होती की बस असं वाटतं की चलत जावं. हो ना, नांदेड तुम्हाला माहिती आहे. तर मोशन ऑफ अ ट्रेन काय होते, स्पीड एकदम वाढते आणि नंतर हळूहळू कमी होऊन जाते. म्हणजे आपल्याला इथे स्पीड कॉन्स्टंट पाहिजे म्हणून. आणि अ पर्सन जॉगिंग इन अ पार्क, रनिंग करायला गेले, आता रनिंग 2 किलोमीटरच पळायला चालू केलं, असं आहे का, स्पीड अप करतात, स्पीड अप कमी करतात. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तुम्ही सायकल चालवता, गाडी चालवता, ते कशामध्ये येते सांगा बरं, नॉन. कारण की स्पीड 0 पासून वाढते, वाढलेली स्पीड कमी होते, ते कशामध्ये येणार आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बस ड्रायव्हर गाडी बस चालवते ते नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे मुलांना. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघूया, तर याच्यात बघूयात, रिवाइज करूया आणि आजचं लेक्चर थांबूयात. ओके, रिव्हिजन मध्ये काय काय बघूया. असं होणे की काय शिकवायला सर, मला तर माहित नव्हतं. ठीक, त्यातला पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे आपण बघूया की व्हॉट इज द सर्क्युलर मोशन. दुसरा जो घटक बघलाय आपण तो काय बघितले, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स. खरं तर याचे एक्झाम्पल पण होते बरं, एक्झाम्पल. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स बघल्या. ओके, त्याच्यानंतर आपण काय बघितलं, कायनेमॅटिक्स इक्वेशन बघलं. हो ना, ते 4 घटक अँग्युलर, ते कायनेमॅटिक इक्वेशन पण येतात, कायनेमॅटिक्स. त्याच्यामध्ये कोणकोणते बघलं, अँग्युलर, डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर वेलोसिटी, त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन. त्याच्यानंतर आपण बघलो 4 नंबर म्हणलं तर UCM बघलो आणि 5वा नंबर बघलो नॉन UCM. ओके, विथ देअर एक्झाम्पल. आता तुमचं काय काम आहे, ही नोट्स मी ऑलरेडी शेअर केला त्याच्यामध्ये, फिजिक्स म्हणून आहे, त्याच्यात क्लिक केली की तुम्हाला घटेल. आणि ही पण लिहिलेली पण फाईल सेंड करेल. घरी जायचं, पहिलं पान मस्तपैकी लिहायचं आणि समजून घ्यायचं. ओके, चालेल, थांबवा.